अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. उद्या मंगळवार, संकष्ट चतुर्थी. श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग म्हणजे संकष्ट चतुर्थी. अंगारकी संकष्ट चतुर्थी हा योग वारंवार येत नाही. या योगाचे महत्व, शुभत्व खूप आहे. जाणून घेऊया. मराठी वर्षातील महत्वाचा मानला गेलेला चातुर्मास काळ सुरू आहे आणि चातुर्मासात अत्यंत साधारण महत्व असलेला श्रावण महिन्याचा उत्तरार्ध सुरू झाला आहे. श्रावण पौर्णिमेनंतर संकष्ट चतुर्थीचे व्रत आहे. यंदाच्या श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थीचे वैशिष्ट्य म्हणजे ही संकष्टी चतुर्थी मंगळवारी आली असून अतिशय शुभ मानली गेली आहे. अंगारिक योग जुळून आला आहे. तर यावेळेस श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी मंगळवार 12 ऑगस्ट 2025 म्हणजेच उद्या आहे. अंगारकी संकष्ट चतुर्थी प्रारंभ मंगळवार 12 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 8 वाजून 40 मिनिटांनी आहे. तर संकष्टी चतुर्थी अंगारक योग समाप्त होत आहे बुधवारी 13 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 6 वाजून 36 मिनिटांनी संपत आहे. तर भारतीय पंचांगानुसार सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असली तरी संकष्ट चतुर्थी व्रत हे प्रदोष काळी चंद्रोदय झाल्यावर केले जाते. असे केल्याने 12 ऑगस्ट रोजी व्रताचरण करावे. तर अंगारक संकष्ट चतुर्थीला ही गोष्ट आवर्जून कराच. संकष्ट चतुर्थीला चंद्रदर्शन महत्वाचे मानले गेले आहे. चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपास सोडायचा नाहीये असे म्हटले जाते. संकष्टीच्या दिवशी आपण बाप्पाची पूजा करायची आहे. बाप्पाला जास्वंदाचे फूल आणि दुर्वाची जोडी अवश्य अर्पण करावी. अनेकदा मनात असूनही अंगारकी संकष्ट चतुर्थीला गणपती पूजन शक्य होत नाही. असे असले तरी गणरायाला एक दुर्वा अवश्य अर्पण करावी. मनोभावे गणपती बाप्पाचे नामस्मरण करावे. असे केल्याने पूर्ण पूजेचे पुण्य प्राप्त होऊ शकते अशी मान्यता असल्याने तसेच गणपती अथर्वशीर्ष पाठ असल्यास 21 वेळा आवर्तन करावे. आवर्तन करणे शक्य नसल्यास एकदा पठण करावे. गणपती अथर्वशीर्ष येत नसल्यास मनोभावे श्रवण करावे. अन्यथा ओम गण गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. अशा प्रकारे जर पूजा केल्यास नक्कीच गणपती बाप्पा आपल्याला साथ देतील. गणपती बाप्पा मोरया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.